मंडळी असं म्हणतात, बापासाठी मुलाचं पार्थिव खांद्यावर घेणं हे आयुष्यातलं सगळ्यात असह्य असं दुःख असतं. त्याहून मोठी दुसरी वेदना नाही. त्या क्षणी माणूस मोडतो, कोसळतो. अजित पवारांचं जाणं हा शरद पवार यांच्यावर झालेला आजवरचा सगळ्यात मोठा आघात आहे. कारण तो राजकीय नाहीये, वैयक्तिक आहे, रक्ताचा आहे, हृदयात खोलवर घुसणारा आहे. कुणी लेचापेचा असता तर आयुष्यभरासाठी खचून गेला असता, कोसळून पडला असता. पण खचून जातील, कोसळतील ते शरद पवार कसले. सकाळी अजित पवार यांची राख सावडून शरद पवार दुपारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. खरं तर शरद पवारांच्या आयुष्यात संकट नवीन नाहीयेत. राजकारणातली अनेक वादळं, सत्ता, संघर्ष, पराभव, प्रकृतीची लढाई, कौटुंबिक आघात सगळं काही त्यांनी पाहिलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे त्यांच्यातलं धीरोदात्तपण, माणूस म्हणून उभं राहण्याची एक ताकद. पवारांनी कधीच संकटाकडे पाठ फिरवली नाही, तर त्यांनी अंगावर घेतलं. काही परतवून लावली, काही शांतपणे सहन केली. पण अजित पवारांचं जाणं हा आघात वेगळा होता. सकाळी लेकाची राख गोळा करणारे हात आणि दुपारी मैदानात उतरून लोकांना आधार देणारे हात, हे साधी गोष्ट नाहीये. याला दगडाची छाती लागते मंडळी. वेदना गिळून उभं राहायला मोठी हिंमत लागते. आपल्या डोळ्यातल्या अश्रूपासून लाखो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आशा निर्माण करणं सगळ्यांना नाही जमत. अजित पवार यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले. जेव्हा रणांगणावर सेनापती धारातीर्थी पडतो, तेव्हा सैन्य सैराभैर होतं, लढण्याची उमेद सोडून देतं. तेव्हा राजानं मैदानात उतरून मांडीत ठोकून म्हणावं की लढाई संपलेली नाहीये, हार मानू नका, मी अजून मैदान सोडलेलं नाहीये. तसंच शरद पवार म्हणतायत का? कारण त्यांना माहित आहे, आपण थांबलो तर आशा थांबेल आणि आपण कोसळलो तर हजारो माणसं कोसळून पडतील. लाखो कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटलेला असताना ते एकट्यानं दिवा बनून उभे राहत आहेत का? खरं तर गेल्या काही दिवसात झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शरद पवार आपल्याला कुठेच दिसले नाहीत. अनेकांना वाटलं शरद पवार अजित पवारांच्या जाण्यानंतर अजून खचून जातील, मोडून पडतील, कोसळतील. पण शरद पवार उभं राहून राष्ट्रवादी परिवाराचे सूत्र पुन्हा हाती घेत आहेत का? उपमुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याची अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण होणार की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शरद पवार असतील का? प्रश्न अनेक आहेत. त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राजकीय विश्लेषक, शरद पवार यांचं सगळं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे ते विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे सर जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत थोड्याच वेळात राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडभूर असतील, ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर असतील आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. पण चर्चेची सुरुवात करण्याच्या पूर्वी बघूया काही मूलभूत सवाल ज्याची आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. पवारांनी राष्ट्रवादी परिवाराची सूत्र हाती घेतली आहेत का? अचानकपणे शरद पवार जेव्हा आज मैदानात उतरतात त्याचा राजकीय अर्थ काय आहे? प्रश्न हा आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. विलीनीकरणाचा जो पेच निर्माण झालाय, अजित पवार यांची शेवटची इच्छा, शरद पवार हा पेच सोडून पूर्ण करू शकतील का? सवाल आपल्याला विचारायचा आहे. भाजपच्या सावलीतून राष्ट्रवादीला बाजूला काढण्याचं किंवा एक स्वतंत्र अस्तित्व राष्ट्रवादी काँग्रेसचं असावं यासाठी शरद पवार आग्रही असतील का? प्रश्न आपल्याला आज बडे मुद्देच्या माध्यमातून विचारायचा आहे. कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत का? डोळ्यासमोर काहीच दिसत नाहीये. अशा वेळी त्या कार्यकर्त्याला दिशा दाखवण्याचं काम शरद पवार यांना या वयात सुद्धा करावं लागतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजित पवारांनंतर कोण, हे कोण ठरवणार आहे? प्रफुल्ल पटेल की राष्ट्रवादीतले इतर नेते की कोण की शरद पवार? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे. कारण उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आज याच सगळ्या प्रश्नांच्या भोवती आहे. विजय सर, शरद पवार या व्यक्तीला
या राजकारणी व्यक्तीला, एका माणसाला गेली अनेक दशकं तुम्ही पाहताय. हे सोपं नाहीये. हे काही कुठल्या कथा कादंबरीची गोष्ट नाहीये की असा माणूस येतो, उभा राहतो आणि पुन्हा एवढ्या संकट गिळून पुन्हा धीरोदात्तपणे उभा राहतो. हे अनेक वेळा घडलंय. पण आज शरद पवार यांचं उभं राहणं तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? खरा विलास, पवारांना आतापर्यंत अनेक संकटाच्या काळात खंबीरपणे मैदानात उतरून काम करताना आपण पाहिलेलं आहे. मग त्या आपत्ती असतील किंवा अन्य कोणत्या त्यांच्या राजकीय जीवनातल्या अनेक काही घटना असतील. पण आजची घटना मला अत्यंत खूप महाराष्ट्राच्या दृष्टीने दिलासादायक, एकूण महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने दिलासादायक अशासाठी वाटते की आपण ज्या दिवशी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं त्या दिवशी दुपारी माध्यमांना काही स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार ज्यावेळी समोर आलेले होते की ममता बॅनर्जी यांनी जे घातपाताच्या संदर्भात काही शक्यता व्यक्त केली होती आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी माध्यमांच्या समोर आलेले शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्रानं पाहिले अत्यंत विकल झालेले, तर पवारांच्या विषयी काळजी वाटावी अशी परिस्थिती ते दृश्य पाहताना सगळ्यांच्या समोर होती. आणि एकूण अजितदादांच्या जाण्याचा जेवढा धक्का होता, साधारण तेवढाच धक्का शरद पवारांना त्या अवस्थेत पाहण्यासारखा होता. त्यामुळं काळजी वाटण्याजोगी परिस्थिती होती. पण 2 दिवसानंतर आज अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन झाल्यानंतर शरद पवार मैदानात उतरलेले बघितलं, ही सगळ्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शरद पवारांच्या राजकारणावर, परिवर्तनवादी राजकारण करणाऱ्या सगळ्या ज्या घटकांच्यासाठी खूप दिलासादायक गोष्ट होती असं मला वाटतं. म्हणजे यापुढे कोविड काळात मैदानात शरद पवारांनी उतरणं असो किंवा आपत्तीच्या काळात किल्लारीपासून गुजरातपर्यंतच्या शरद पवारांनी मैदानात उतरणं असो, पण आजचं उभं राहणं हे खूप वेगळं होतं. कारण आपल्या मुलासमान असलेल्या आपल्या अजित पवार यांच्या निधनानंतर कुणीतरी मैदानात उतरणं ही खूप महत्वाची गोष्ट होती. ते बियॉन्ड द पार्टी, राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन होतं. आपण याला आताचं राष्ट्रवादीचं राजकारण आहे त्या चष्म्यातनं बघणं खूप कोतेपणाचं आणि खूप संकुचित ठरेल असं मला वाटतं. त्याच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी होत्या. ते समजायला आपल्याला शरद पवार, त्यांचं राजकारण, त्यांचं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टींचं नीट भान असायला पाहिजे असं मला वाटतं. नक्की. भोकरे सरांना विचारतो. सर म्हणाले तसं शरद पवार हे महाराष्ट्राला न उलगडलेलं कोडं आहे. जरा तुम्हाला काही कळलं असेल, काही उलगडलं असेल तर आम्हाला सांगा की हे शरद पवार कोण आहेत, कसे आहेत, जे आज अशा पद्धतीने उभे राहताना आपण पाहिलं. तुम्ही एक शब्द वापरला, हा, धीरोदत्त. हे धीरोदत्त हा शब्द त्यांना अगदी बरोबर लागू आहे. आजपर्यंत मी बघत आलोय, वैयक्तिक आघात असतील, राजकारणातले आघात असतील, अन्य कुठले आघात असतील, ते सहजासहजी कसे पचवायचे हे शरद पवारांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे इतरांनी. कॅन्सरचा मुद्दा असू दे, स्वतःवर आलेला तो जीव आपला जाणार अशा पद्धतीचं डॉक्टर सांगत होते त्यांना की तुम्ही आता पथ्य पाळली पाहिजेत आणि काही दिवस असं सुचवलेलं होतं, तरी ते धीरोदत्तच राहिले त्या ठिकाणी आणि त्या कॅन्सरवर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मात केली. आपण बघितलं हे. आणि असेच प्रसंग येत गेले. आणि आता तर अजितदादांचा हा प्रसंग म्हणजे हा खरोखर त्यांचा मुलगाच होता, म्हणून कधीच वागवलेला नाही. पवार साहेबांनी हे बघितलंय. म्हणजे त्यांच्या जवळ सुद्धा मी होतो. मी त्यांचं वागणं, आपण पहिले समाजाचे आहोत, समाजासाठी आहोत, नंतर कुटुंबासाठी आहोत आणि नंतर स्वतःसाठी आहोत. हे पवार साहेबांचं आतापर्यंत जीवनचरित्र मी बघितलेलं आहे. त्याच आता हे तुम्ही म्हटला ना धीरोदत्तपणा, हे आता जे दिसतंय ना, परवा त्यांनी जे हुंदके दिले ते मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितले असते त्यांचे. आणि आज परत ते सगळं विसरलेत आणि कामाला लागलेत. आपण पहिले समाजाचे आहोत, देशाचे आहोत, ही भावना त्यांची. आणि आता अजित पवारांच्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, सामान्य कार्यकर्त्याला आधार देणं हे गरजेचं आहे. मग हे कोण देणार? ही भावना आहे पवार साहेबांची. आणि आता तुम्ही राजकारणाकडे तर आपण जाणारच आहोत त्याच्यानंतर, परंतु ह्याच्यातला शरद पवारांचा तुम्ही जे वर्णन केलं विलासजी, खरोखर तुम्ही अगदी परफेक्ट बोललेला आहात की त्याच पद्धतीने आहेत. आज पवार साहेब अजित पवारांची उणीव भासून देणार नाहीत म्हणून ते मैदानात आता उतरते. भोकरे सर, तुम्हाला खोटं नाही सांगत, जेव्हा हे दृश्य आली ना, तेव्हा आमच्या पिढीनं
सोडून द्यावं राजकारण काय ते, आपण सामान्य माणूस म्हणून सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा कुणी असेल समजा, त्यानं जरी ती दृश्य बघितली ना तरी हे वेगळं आहे, हे रसायन वेगळं आहे आणि हे प्रेरणादायक आहे. त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. राजकारण सोडून द्या, मी म्हणतो राजकारणाचा हा भाग वेगळा आहे. अगदी बरोबर सांगितलं आणि जनता पाहते. येस, महाराष्ट्र बघतोय आणि हे शरद पवारांना आज नाही बघत महाराष्ट्र. शरद पवारांना महाराष्ट्र गेली अनेक दशकं पाहतोय आणि ते असेच आहेत. खरं तर काळजी सगळ्यांना वाटली होती, असं वाटलं होतं की ह्या दुःखातनं ते कोसळून पडतील, मोडून पडतील, पण ते सगळं आजपर्यंत जसं त्यांनी खोटं ठरवलं यावेळी पण ठरवलं. मग पांडुरंग सांडभोर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पांडुरंगजी, शरद पवार आज ज्या पद्धतीनं मैदानात उतरताना दिसले, आपण रिपोर्टिंग करत होतात, मी बारामतीमध्ये होतो, कार्यकर्त्याच्या सामान्य माणसाच्या मनाच्या डोळ्याच्या समोर एक प्रचंड अंधार होता, पुढे काही दिसत नाही. सगळ्यांची भावना ही होते पुढे काही दिसत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये पुढे रस्ता दाखवण्याचं काम शरद पवार करतायत का? एक. दुसरं, मी आधी म्हणालो, प्रधान ज्या रणांगणावरून धारातीर्थी पडल्यानंतर सैरभैर झालेल्या सैन्याला मी अजून मैदान सोडलेलं नाही, हा मेसेज शरद पवार देत आहेत का? मी थेट विचारतो. विलासजी, मला वाटतं नक्कीच एक जुनी फक्त आठवण सांगतो तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप पडली आणि पुण्यात शरद पवारांची जी पहिली पत्रकार परिषद झाली, तर त्यात आपण एक प्रश्न विचारला होता की आता ही पार्टी फुटल्यानंतर तुमच्या पार्टीचा चेहरा कोण? तर त्यांनी बोट दाखवून शरद पवार हे नाव घेतलं होतं. आणि मला वाटतं तीच वेळ पुन्हा आलेली आहे की भलेही हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळी असेल, पण अजित पवारांच्या जाण्यामुळे जो काही मोठी पोकळी झालेली आहे, जो काही अंधार निर्माण झालाय, तर तो अंधार कोण जर दूर करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त शरद पवारच आहेत. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते असतील, कार्यकर्ते आहेत, पण या सर्वांना एकत्र मोड बांधण्याचं किंवा या सर्वांना बांधून ठेवण्याचं, या सर्वांना त्यांच्यावर एक कमांड हे करायचं किंवा अगदी त्यांच्या घरातला जो काही कौटुंबिक संघर्ष पण आपण पाहिलेला आहे, तो सुद्धा दूर करण्याचं काम फक्त आणि फक्त शरद पवारच करू शकतात. आणि मला वाटतं पुन्हा एकदा शरद पवारांनी हातात सूत्र घेतलेले आहेत, ते मैदानात उतरलेले आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. सर, काही प्रश्न मी थेट विचारणार आहे आणि तुम्ही सगळे मला माहिती आहे थेटपणे उत्तर देणार आहात. आता मी राजकीय प्रश्नांकडे येणार आहे. विजय सर, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या शरद पवार यांनी आपल्या घामातून कष्टातून उभा केला, तो पक्ष पटेल तटकरेंच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी स्टेरिंग आपल्या हातात घेण्याचा हा प्रयत्न आहे का? मी थेट विचारतो. मला आता या क्षणी तसं वाटत नाही. त्याचं कारण असं की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आता तातडीची गरज काय होती यातल्या या सगळ्या अजितदादांच्या जाण्यानंतरची, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणं आणि जो नेता सर्वांना मान्य होईल असा असणं. आताच्या घडीला त्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मध्ये 3 नावं दिसतात: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि तिसरं नाव छगन भुजबळांचं. या व्यतिरिक्त राज्य पातळीवर अपील असलेला नेता या पक्षाकडे नाही. त्यात भुजबळांच्या संदर्भात त्यांनी ओबीसी आंदोलनात घेतलेल्या भूमिकेमुळं वेगवेगळ्या समाज घटकांच्या मध्ये नाराज आहेत. त्यामुळे ते नाव मराठा बहुल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मान्य होऊ शकलं नसतं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघंही केंद्राच्या राजकारणात, लोकसभेत आणि राज्यसभेत आहेत. आणि यापैकी जरी कुणाचे दुसरे एखादं नाव आलं तरी, कुठलंही नाव आलं असतं तरी त्यातून पक्षामध्ये ते सर्वमान्य होण्याची शक्यता कमी होती आणि त्यातून पळापळ होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत सगळ्यांना बांधून ठेवणारा आताच्या घडीला, भविष्याची मांडणी नंतर होईल राजकारणाची, पण आताच्या घडीला या सगळ्यांना बांधून ठेवायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आताच्या घडीला एकत्रित ठेवायचा असेल, तर त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव समोर येण्याची शक्यता नव्हती. मला वाटतं त्या दृष्टीने ही एक व्यवस्था झालेली आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होतील, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होतील. पण मला वाटतं महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं, राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही तात्पुरती व्यवस्था असेल असं मला वाटतं. बरं, तुम्ही खूप महत्वाचं बोललात, ही तात्पुरती व्यवस्था आहे, पण या व्यवस्थेच्या बद्दल सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकिरण सर, आपण
तुम्ही येण्याच्या आधी शरद पवार यांच्या आज मैदानात उभं राहण्याच्या बद्दल बोललो, सगळ्यांची मी मतं घेतली. थोडा विषय पुढे घेऊन जातोय आता. ज्या पद्धतीनं काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं दुःखाचं सावट आहे, लोक अजून धक्क्यातून सावरलेले नाहीयेत, 10-15 दिवस जाऊ देत आणि नंतर आपण काय त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ, घाई नको, हा मतप्रवाह एक होता. दुसऱ्या बाजूला उद्या तातडीनं संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे असं कळतंय. ही घाई आहे की हे स्वाभाविक आहे? खरं तर म्हणजे इतक्या मोठ्या धक्क्यात ते कुटुंब आहे सध्या, तर त्या कुटुंबामध्ये कितपत या गोष्टीवर विचार होत असेल याविषयी मलाही शंका वाटते. राहता मुद्दा तातडी किती आहे, तातडीची मुळीच गरज नाही असं माझं मत आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व विभागांचे तसेही प्रमुख असतात. मंत्रिमंडळ म्हणजे सरकार त्यांच्या नावावर चालतं, त्यांचा अधिकार अंतिम असतो. त्यामुळं काही दिवस समजा ही जी जागा आहे रिक्त झालेली अजित पवार यांच्या निधनामुळे, ती जर भरायला विलंब झाला तर काही फरक पडत नाही. याची तातडी काहीच नाही की उद्याच्या उद्याच हे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. परंतु हे उद्या स्पष्ट होईल, कदाचित उद्या स्पष्ट होईल की इतकी तातडी का केली गेली, बैठक बोलावणं आमदारांची. कारण मी स्वतः 1-2 आमदारांशी दुपारी उशिरा बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला अद्याप कसलाही निरोप आलेला नाही बैठकीचा, आम्ही आमच्या गावी आहोत आणि आता जर हा निरोप गेला असेल तर ते मिळेल त्या वाहनाने ते निघाले असतील. आणि खरं तर अशा गोष्टी ह्या खूप व्यवस्थित प्लॅन करायला पाहिजेत की उद्या बैठक घेणं का आवश्यक आहे, उद्या तुम्ही अशाही काही तुम्ही इथे उपस्थित राहा, बैठक होऊ शकते, असा निरोप त्यांना देता आला असता. परंतु काय घडामोडी घडतायत माहित नाही. आज दुपारी सुद्धा आधी छगन भुजबळ मंत्रालयात पत्रकारांना म्हणाले की हो, सुनेत्रा पवार यांचंच नाव जवळपास नक्की आहे आणि उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. परंतु थोड्याच वेळात इकडे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष पत्रकारांना भेटले, तेव्हा ते असं सांगत होते की काही घाई नाहीये, आम्ही याविषयी चर्चा करतोय आणि सध्या इतकं दुःखाचं वातावरण आहे की आम्हाला धक्का बसलाय वगैरे वगैरे, असे बऱ्याच गोष्टी ते बोलले. पण त्यांनी ठामपणे हे सांगितलं नव्हतं. पण आता थोड्या वेळापूर्वी बरोबर ह्या काही तासामध्ये ज्या घडामोडी घडल्या, ज्या बैठका घडलेल्या आहेत, त्याचा इतिवृत्तांत आमच्या प्रतिनिधींनी सांगितला. ते एक कंपनी राजकीय सल्लागार, त्यांच्या भेटी वगैरे ह्या सगळ्याबद्दल आपण त्याच्याबद्दल पुन्हा बोलू. पण एक नवीन पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आता शैलेंद्र परांजपे जोडले गेलेले आहेत. शैलेंद्रजी, प्रश्न हा आहे की ज्या प्रकारे सुनेत्रा पवार यांचं नाव आता फायनल झालंय असं कळतंय, ही रिप्लेसमेंट ठरू शकेल का, ते का ठरवेल? समजा पुढे ते अजित पवारांची रिप्लेसमेंट त्या ठरू शकतील का, त्याला अवधी द्यावा लागेल. पण सध्या तरी एका बाजूला जेव्हा विलिनीकरणाची चर्चा सुरू, काही जणांची ती इच्छा, अजित पवार यांची ती अंतिम इच्छा, आणि त्याच वेळेस ह्या घडामोडी, याचा परस्पर काही तुम्हाला संबंध वाटतोय की नाही? ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाही, विलिनीकरणाची चर्चा जी आहे ना, विलिनीकरण किंवा काय 2 राष्ट्रवादी एकत्र येणं, ही चर्चा कोण करतंय? तर एक झिरवाळ म्हणालेले आहेत की जे इकडच्या बाजूचे आहेत, पलीकडनं अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे बोलले, मग आता एकनाथ खडसे बोलले, अनेक लोक बोलले, पण ते शरद पवार गटाकडचे बोलले. आता आपल्या सगळ्यांना माहिती की आपण सगळे लोक आता इथे बसलेले घटना मानतो आणि संविधानानुसार अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी आणि त्याच्याकडे घड्याळी चिन्ह होतं. बरोबर. आता ते दोन्ही पक्ष एकत्र यावे असा प्रयत्न करत होते, असा दावा आज विश्वासू शरद पवार अजित पवार दोघांचेही बारामतीतले किरण गुर्जर यांनी सांगितलं. पण अजित पवारांच्या पक्षाकडनं कोणी मोठ्या नेत्यांनी सांगितलंय का आम्ही दोघं एकत्र येण्याची गरज आहे आतापर्यंत? एक मिनिट शैलेंद्रजी, ही बदललेल्या परिस्थितीतली ही भाषा झाली. मी फक्त एक सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोघंही आता निवडणुकीमध्ये, करंट निवडणुकीमध्ये एका चिन्हावर लढतायत. मी चुकीचा असेल तर मला दुरुस्त करा, मग आता बोला. नाही, मला माझं मत मांडू द्याल का? प्लीज मांडा. तर ते असं की ते चिन्हावर लढले, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र होते, अनेक शहरात वेगळे होते. आता बारामतीमध्ये जिल्हा परिषद ग्रामपंचायतला 2 जागा सोडल्यात भाजपसाठी अजित पवारांनी. त्यामुळं ते संदिग्धतेचं राजकारण आहे. ते 100% दोन्ही पक्ष एकत्र आलेले दिसलेत का कुठे आपल्याला आतापर्यंत? पूर्ण पक्ष नाही दिसले. दुसरी गोष्ट, ते म्हणतंय कोण? तर अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे म्हणतायत, इकडच्या बाजूचे फक्त झिरवाळ म्हणतात, एवढंच मी सांगितलं. खडसे म्हणतायत, किरण गुर्जर म्हणतायत, पण राष्ट्रवादी अजित पवार पक्षातले मोठे नेते कोणी याच्यावर बोललेत का दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत असं मी बोललो.
आता त्याच्या पुढे आपण जाऊया. ते असं की आज सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी अशा बातम्या येतात, त्या कळते समजते. अजून अधिकृत अनाउन्समेंट झाली आहे का, कशाला अधिकृत समजायचं, राजभवनाचं आलंय का, सरकारचं आलंय का, हे सगळे प्रश्न आहेत. पण समजा सगळ्या तज्ज्ञांचं किंवा सगळ्या विश्लेषकांचं, सगळ्या पत्रकारांचं कालपासून मत हे आहे की सुनेत्रा पवार याच उत्तराधिकारी होतील, त्या पोटनिवडणूक लढवतील आणि त्यांना उपमुख्यमंत्री देखील केलं जाईल. आता हे जर असेल तर दोन्ही राष्ट्रवादी तुर्तास एकत्र येतील असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, आता रविकिरणजी म्हटले, कारण मी आधीची चर्चा ऐकलेली नाही, थोडं कनेक्शन व्हायला वेळ लागला तांत्रिक कारणांमुळे, परंतु एवढी घाई आहे का, तर थोडंसं काय होतं की आपण आपली मतं मांडतो, आपण त्या बाजूने विचार करायला हवा तो असा की जर शरद पवार आज नदीचं प्रदूषण बघायला जातात तर ते कामच करतात ना, एक खासदार म्हणून राज्यसभेचे आणि बारामतीचे किंवा काय त्या भागाचे नेते म्हणून, तर ते देशाचे नेते आहेत, राज्याचे मोठे नेते आहेत, बलाढ्य नेते आहेत, पण नदी प्रदूषण नदीतलं बघायला ते आज गेले, हो की नाही? ते का गेले? आपल्या भागातल्या लोकांना नदी प्रदूषित झाली तर त्रास होईल, आपण काम केलं पाहिजे, लोकप्रतिनिधी आहोत म्हणून गेले. खूप दिग्गज नेते आहेत, नदीचं प्रदूषण बघायला ते गेलेत. त्याचं कारण असं की शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये इतर सर्व आपल्या बहुजन समाजात 10 दिवस 13 दिवस ते दुखवटा वगैरे 13वा वगैरे असतो, तसं त्यांच्याकडे नसतं अशी माझी माहिती आहे. त्यांच्याकडे तिसऱ्या दिवशी नंतर सगळे नॉर्मल डेली रुटीन सुरू होतं, असं आजपर्यंतचा इतिहास आहे. आता चोरमारे सर किंवा रविकिरण देशमुख सर मला कदाचित करेक्ट करू शकतील, कारण ते थोडे ज्येष्ठ आहेत म्हणजे या सगळ्या विषयात, कारण ते जास्ती कव्हर करतात राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे पक्ष. तर शरद पवारांच्या कुटुंबामध्ये 3 दिवसाच्या दुखवट्यानंतर नॉर्मल लाईफ सुरू होतं आणि स्वतः पवार आज नदी प्रदूषण बघायला जाऊन एक नेता म्हणून काम करतायत. त्यामुळे घाई आहे का नाही हा आपला प्रश्न, आपलं मत असतं घाई आहे किंवा नाही. ती जी काही अर्जन्सी असते ते राजकीय पक्षांना असते किंवा राजकारणाला असते आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या गतीने चालतात. तर आता लोकशाही पद्धतीने आपण विचार करतो, इथे संविधान मानतो. आज कुठल्या पक्षामध्ये तशी पक्षांतर्गत लोकशाही आहे? आपल्या सगळ्या विश्लेषकांना, पत्रकारांना माहित आहे की वर्षानुवर्ष काँग्रेसचे निवडून आलेले आमदार 2 ओळीचा ठराव करायचे, पक्षश्रेष्ठी सांगतील त्याला आम्ही आमचा नेता मानू. तीच गोष्ट आज उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहे, शरद पवारांच्या पक्षात आहे, भारतीय जनता पक्षात आहे. अमित शहा मोदींनी सांगितलं तर त्याच्या पुढे फडणवीस थोडेच जातात. त्यामुळे हे सर्व पक्षांमध्ये या पद्धतीचा युनिलॅटरल निर्णय घेण्याचा प्रकार आहे. तसं आता जर सगळ्या आमदारांचं मत असेल की सुनेत्रा पवार यांनी कमान घ्यावी हातात, तर त्या घेतील. आता तो पर्याय होईल का असं तुम्ही म्हणालात अजित पवारांना? नाही, ते काळावर सोडलं ते आता आपण कमेंट नाही करू शकणार, मी असं म्हणालो. नाही, मला माझं मत मांडू द्याल का? मांडा, वेळ सगळ्यात जास्त तुम्हाला दिला सर. थँक्यू सर. तर एकच वाक्य सांगतो की अजित पवारांच्या तोडीचा नेता आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याच पक्षाकडे नाही, त्यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. पण आज ते गेल्यानंतर परिस्थिती वेगळी त्याचा आपण विचार करतोय आणि जर त्यांच्या पक्षाने सुनेत्रा पवारांना निवडलं तर काय ठरवेल ते काय व्हायचं ते. अगदी बरोबर आहे. पण दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे, त्याच्याबद्दल पण चर्चा करूया की अर्थ खातं मग त्यांच्याकडे देतील का, राज्याचा आर्थिक डोलारा सध्या ज्या परिस्थितीत आहे त्यात ते सांभाळू शकतील का, अजितदादांकडे अनुभव होता वगैरे त्या गोष्टी, त्याची चर्चा करूया. अजित पवार यांची इच्छा होती की विलिनीकरण व्हायला हवं, ती इच्छा अजित पवार यांच्या जाण्यानंतर पेचात अडकली आहे का? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे जे माहिती येते अजित पवारांची विलिनीकरणाची इच्छा होती का, तर इच्छा होती फार सुरुवातीपासून, अगदी सातत्यानं अजित पवारांची इच्छा होती की शरद पवारांनी त्यांच्या पक्षानं आपल्यासोबत यावं. शरद पवारांचं वय आणि सगळी प्रकृती बघता या काळात पवारांनी फार धावपळ आणि करू नये अशी त्यांची इच्छा होती. ते त्यांची कळकळ होती की सगळ्यांनी सोबत आलं तर एकत्र राहता येईल आणि साहेबांच्या पाठीमागचं एकूण जे त्यांचा जो त्रास आहे तो कमी होईल, ही त्यांची इच्छा होती. हे अनेकदा व्यक्त झाले आहे. माझ्याशी व्यक्तिगत बोलताना 2 वेळा याचा उच्चार त्यांनी केलाय. त्यामुळे ही इच्छा होती का, तर होती. गेल्या पुणे महापालिकेची निवडणूक, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होती, त्या काळापासून ज्या बैठका होत होत्या, मग अमोल कोल्हे, अंकुश पगडे सांगतायत या गोष्टी खऱ्या आहेत. तर त्या दृष्टीने त्यांची इच्छा होती, त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण जो मुद्दा येतोय की अजित पवार यांच्या पक्षातल्या कुणीही त्या संदर्भात वाच्यता केलेली नाही किंवा कुणीही त्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला नाही, खरं आहे. कारण या चर्चा अजित पवारांची व्यक्तिगत इच्छा, कारण अजित पवार हे पक्षाचे एकमेव नेते होते. बाकी सगळी दुसऱ्या फळीतली मंडळी होती. एकमेव नेते, एकखांबी तंबू होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
त्यामुळं विलिनीकरण व्हावं, पवार कुटुंबानं सगळे एकत्र राहावं ही त्या पाठीमागची इच्छा अजितदादांची होती. आणि गेल्या काही काळातल्या आपण बघितल्या पत्रकार परिषदा, बैठका, रोहित पवार आणि त्यांचं बॉन्डिंग वाढत चाललेलं होतं. अमोल कोल्हे आणि दोघं एकत्र असताना ज्या मोकळेपणानं बोलत होते, तरी त्या प्रक्रियेच्या दिशेनं चाललेलं होतं. त्यात अडथळा होता म्हणजे तो शरद पवारांच्या भूमिकेचा, त्यातून मार्ग कसा काढायचा हा सगळ्यांच्या पुढचा पेच होता. त्यातला पर्याय काय असू शकत होता की एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर शरद पवार कदाचित राजकारणातून निवृत्ती घेतील आणि त्यानंतर नव्या पिढीवर या विलिनीकरणाचं सोपवतील. एक मिनिट मला वेळ द्या फक्त. यातले मला आता पेच काय निर्माण झालाय तो सांगतो तुम्हाला. आतापर्यंतचा जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना विलिनीकरणाची इच्छा होती ती अशा अर्थानं की पवार साहेब आता थकलेले आहेत, सुप्रियाताई दिल्लीच्या राजकारणात रमल्या आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण काही सूत्र घ्यावेत असं पक्षाच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवलेली नव्हती. अशा काळात पक्षाचं राजकीय भवितव्य जर सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला भविष्यातल्या नेतृत्वाकडे बघावं लागेल. आपलं भविष्यातलं नेतृत्व स्वाभाविकपणे अजित पवार हेच असू शकतं. सत्तेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले नेते अजितदादांच्या बरोबर विलिनीकरणाची भाषा बोलत नव्हते, तर आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि अजित पवार हेच आपलं उद्याचं नेतृत्व असू शकतं या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चाललेले होते. आता अजित पवार नाहीत, त्यामुळं विलिनीकरणाच्या प्रक्रिया म्हणजे विलिनीकरण करायचं असेल ते कशासाठी आणि होणार असेल तर या दोन्ही एकत्रित सगळ्या पक्षांचं भविष्यातलं नेतृत्व कोण असेल हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याची मांडणी पुढच्या आठवड्यानंतर. संजय बोकरे सर, केवळ विलिनीकरणाचा हा मुद्दा नाहीये, अनेक प्रश्न आहेत या संदर्भातले. तर या प्रश्नांच्या संदर्भात शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरू शकेल का, की त्यांच्या पक्षापुरताच असेल? सगळ्यात महत्वाचं विलासजी हे राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय, केंद्रातले नेते आणि देवाभाऊ यांना विचारल्याशिवाय अजितदादा काय करतील अशी अवस्था नव्हती आणि इथनं पुढेही राहणार नाही अजितदादा. हा मुद्दा विचारात घ्यावाच लागेल. भारतीय जनता पक्षाला कुठली गोष्ट त्रासाची होत असेल तर ते करून देणार नाही, कारण हे राजकारण आहे. आता भुजबळ साहेब, तुमचे प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सुद्धा मगाशी गेले, म्हणजे का गेले असतील? देवाभाऊंना विचारायला असं असं करतोय, असं असं करूया का, आणि त्यांचा ग्रीन सिग्नल घेतल्याशिवाय पुढच्या गोष्टी कुठल्याही घडलेल्या नाहीत असं माझं ठाम मत. विलिनीकरणाचा विषय आला नव्हता का? याआधी आला का? छगन भुजबळ आणि ह्या मंडळींनीच विरोध केला का? तर शरद पवारांचं वर्चस्व वाढेल, परत तुमचं कमी होईल अजितदादा, असं त्यांना सुचवलं गेलं. ह्या चर्चा झाल्या त्या आणि होत राहत आहेत आणि उद्या सुद्धा होत राहतील. परंतु जे काही आमदार शरद पवारांना सोडून गेलेले ते सगळे आता भाजप अशीच व्हायचं राहिले त्यांचं फक्त. आणि मुद्दा हाच आहे. सर वेळ खूप कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, माफ करा सर. पण रविकिरण सर आहात तुम्ही? रविकिरण सर, मुद्दा हाच आहे का की भारतीय जनता पक्षाच्या सावलीमध्ये पूर्ण पक्ष जाऊ नये याच्यासाठी सुद्धा शरद पवारांचा प्रयत्न असू शकतो पुढच्या काळामध्ये? हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली ती केवळ एकाच मुद्द्यावर पडली की भाजपसोबत जायचं की नाही. ज्यांना जायचं होतं ते वेगळा पक्ष झाला, ज्यांना जायचं नव्हतं ते वेगळा पक्ष झाला. त्यामुळं त्या पक्षामध्ये विलिनीकरणाची कुठलीही चर्चा सुरू होण्यापूर्वी ह्याच मुद्द्यावरून सुरू होईल की भविष्यात भाजपसोबत कशा पद्धतीने राहायचं. जर ते एकत्र राहणार असतील तर पुढे जायचं, नाही राहणार असतील तर पुन्हा मग मागचे पाडे 50 असा तो प्रकार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तितकी वरवर आणि इतकी सोपी नाही. हे महत्वाचं आहे. हा पेच तर निश्चितपणे निर्माण झालेला आहे. आणि पांडुरंगजी, या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवार यांची भूमिका किती महत्वाची ठरेल, काय ठरेल, त्यांचं आज मैदानात उतरणं इथल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणार असेल का, त्यांना दिशा दाखवणार असेल का, आणि सगळ्यात महत्वाचं सैरभैर झालेल्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करणं, बांधणं. राष्ट्रवादी परिवार केवळ पवार परिवार नाही, राष्ट्रवादी परिवार हा एकत्र बांधण्याची शक्ती असणारं ते नाव शरद पवार असेल का? प्रश्न अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात दडलेली आहेत. आपण फक्त त्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय, जे संकेत राजकीय मिळत आहेत त्यानुसार. पण आज या चर्चेच्या मध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण जेव्हा प्रेक्षकांना आपण हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षक काय म्हणतायत
पवारांच्या हाती राष्ट्रवादी परिवाराची सगळी सूत्र येतील का, ते घेत आहेत का? तर 88% लोक होय म्हणतायत, 12% लोक नाही म्हणतायत. सुरुवात ज्या वाक्यापासून केली होती ते वाक्य पुन्हा वापरतो. शरद पवार हे महाराष्ट्राला न उलगडलेलं कोडं आहे. हे कोडं सोडवण्याचा आपण थोडा प्रयत्न केला, पण तो आपल्यालाही होणार नाहीये. बघूया काळाच्या उदरात काय. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.